विजय यांचं लॉंग टर्मचं वैयक्तिक राजकारण सुद्धा अवलंबून असेल। त्यामुळे अश्विन म्हणाला तसं तामिळनाडूमधली ती परमिटेशन कॉम्बिनेशन्स काय असतील याची कमालीची उत्सुकता आहे की बहुमतासाठी कोण कोणासोबत जातंय, मजबूत सत्तेसाठी कोण कोणासोबत जातंय। पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणूक निकालाबद्दल जर का आपण बोलायचं म्हटलं तर सुवेंदू अधिकारी सत्तेच्या दिशेने घौडदौड करता आहेत। ममता बॅनर्जींची सत्ता ही गेल्यात जमाय। भाजप 157 जागांवरती आघाडीवर पोहोचलंय। कलांच्या बाबतीत तर तृणमूलची आघाडी ही 95 जागांची आहे। तामिळनाडूचा विचार करता विजय यांचा फॅक्टर हा जादुई फॅक्टर ठरलेला आहे। विजयी घौडदौड त्यांची सुरू आहे नावाप्रमाणे। स्टॅलिन जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांची मात्र प्रचंड मोठी पिछेहाट होताना पाहायला मिळते। ते स्वतः सुद्धा अश्विन त्यांच्या मतदारसंघातनं पिछाडीवरती असल्याचं कळतंय। त्यासोबत एनडीएचे पलानीसामी हे मात्र किंग मेकर ठरू शकतात। म्हणजे सत्तेच्या चाव्या जर कोणाच्या हातात असतील तर त्या एनडीएच्या हातात जाण्याची शक्यता आहे। खरंय। आणि तिकडे आसामचं चित्र जर आपण बघितलं तर चित्र एकदम क्लिअर आहे। सध्याच्या घडीला मोठ्या मार्जिनने आसाममध्ये भाजप सत्ता मिळवते, ईर्षेने सत्ता राखलेली आहे। हिमंत बिस्व शर्मा यांचा करिश्मा, तर काँग्रेसचे गौरव गोगोई अपेक्षाभंग झालाय, सत्तेपासून दूरच राहिलेले आहेत। मोठ्या अपेक्षा होत्या काँग्रेसला, मात्र आसाममध्ये काही ते चित्र बदलू शकलेले नाहीत। आसाममध्ये भाजपनेच मोठ्या फरकाने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली अशी सध्याची स्थिती कलानुसार। तर केरळमध्ये काय घडलं? केरळमध्ये मात्र सत्तांतर घडलेलं आहे। केरळमध्ये सत्ता गेलेली आहे। विजयन स्वतः पिछाडीवर आहेत मुख्यमंत्री, आणि इकडे व्ही.डी. सतीशन काँग्रेस यांची सत्ता प्राप्तीकडे वाटचाल आहे। त्यामुळे केरळमध्ये मोठ्या फरकाने काँग्रेस आणि मित्रपक्ष सत्तेत येताना दिसत आहेत। तर तिकडे विजयन यांची मात्र सत्ता जातीये। माकप आणि मित्रपक्ष 47 ठिकाणी आघाडीवर, काँग्रेस आणि मित्रपक्ष 89 ठिकाणी आघाडीवर, इतर 4। तर तिकडे भाजपाने मात्र पश्चिम बंगालमध्ये अतिशय मोठी मुसंडी, 157 ठिकाणी आघाडी, आणि इकडे तृणमूल मात्र 95च्या घरात आहे। 253 कल समोर आलेले आहेत। अजून 40 कल यायचे आहेत, मात्र 40 कल यायचे असतानाच 157ची मोठी आघाडी भाजपला आहे। त्यामुळे आता भाजप पुन्हा एकदा सत्तेच्या दिशेने, विराजमान होण्याच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळते। आणि दिल्ली भाजप परिसरातली ही दृश्य आहेत। त्यांना जेव्हा कळलंय की आता आपण सत्तांतर करतोय पश्चिम बंगालमध्ये, खास करून सध्याच्या कलांनुसार, तर तिकडे आनंदोत्सवाला एव्हाना बँड बाजा आणि आनंदोत्सव याला सुरुवात झालेली आहे। दिल्लीच्या भाजप कार्यालयाबाहेरची ही दृश्य, बँड पथक पोहोचलेलं आहे आणि भाजप जिंकणार हे त्यांना आता खात्री पटत असल्यामुळे हे बँड पथक आता तिकडे पोहोचताना बघायला मिळतं। तर तामिळनाडूमध्ये इक्वेशन्स इंटरेस्टिंग आहेत। तामिळनाडूमध्ये विजय यांचा टीव्हीके पक्ष हा आघाडीवर, मोठ्या आघाडीवर, किंवा 100+ ठिकाणी त्यांनी आघाडी घेतली आहे। त्यामुळे आता टीव्हीकेचा एक मोठा जोरदार असा करिश्मा तामिळनाडूमध्ये मात्र हे जरी असलं तरी त्यांना कुणाची तरी मदत घ्यावी लागेल हे निश्चित। आणि 3 राज्य अश्विन आपण अशी म्हणूयात, या 5 राज्य